नमस्कार, माझ्या ममास रेसिपी या चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। आपण आज बनवणार आहोत स्वादिष्ट गुलाबजाम। करण्यासाठी लागणारे साहित्य: 200 ग्राम खवा, 200 ग्राम साखर, 100 ग्राम मैदा। आपल्याला पीठ खवा चुरण्यासाठी घट्ट होते, त्याच्यामुळे थोडंसं आपण दूध घ्यायचं। बेकिंग पावडर चिमूटभर, तळण्यासाठी तेल। आता मी खवा घेतलेला आहे 200 ग्राम। आता मी त्याच्यामध्ये मैदा टाकणार आहोत, थोडंसं बेकिंग पावडर चिमूटभर, असं व्यवस्थित बारीक करून फोडून खवा। बेकिंग पावडर जास्त झालं तर गुलाबजाम जास्त मऊ होतात, आणि थोडं कमी टाकायचं, कारण आता मऊ झाल्यानं चांगले चविष्ट लागत नाहीत। आणि एकदम कमी झाले तर दुर्बल पण होऊ शकतात, त्याच्यामुळं व्यवस्थित असा झालंय। आपण आता थोडंसं जास्त जर दूध टाकलं तर आता त्याच्यामुळे थोडंसं थोडं टाकत टाकायचं। छानपैकी आपला मैद्याचा गोळा, खवा मैद्याचा गोळा तयार झालेला आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ। असे छान छान गोळे करून घ्यायचे। आपले असे गोळे तयार झालेले आहेत। आता आपण साखरेचा पाक करून घेऊया। आता पाक करून घेऊया। 200 ग्राम साखर, ग्लासभर पाणी, कारण आता साखर विरघळेपर्यंत आपण हलवून घेणार आहोत। साखर विरघळली की 5 मिनिटं ठेवायचा। 5 मिनिटात पाक होऊन जातो। असं वर असं धरायचं, थेंब थोडा उशिरा पडेल अशा पद्धतीनं पाक काढून घ्यायचा। पाक पूर्णपणे झालेला आहे। आपण पाक कसा तयार करायचा ते आपण बघून घेऊया। कारण थोडंसं आपण प्लेट घेऊया, त्याच्यात थोडं आपण पाक कसा तयार करायचा ते बघून घेऊया। कारण आता काही जणांना कळत नाही की पाक कसा करायचा, तर आपण एक छोटी प्लेट घेऊया, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू। पाणी टाकल्याच्या नंतर आपण थोडा त्याच्यात पाक थोडंसं विरघळला नसता पाण्यामध्ये की आपला पाक तयार झालेला आहे गुलाबजामचा। पाक जर कच्चा असेल तर गुलाबजाम खूपच मऊ होतात, खायला चविष्ट लागत नाही। पूर्णपणे पाक झालेला आहे। आता आपण काढून घेऊ। पाकामध्ये मी थोडंसं इलायचीचं बारीक पावडर टाकणार आहे।
पाक आपला पूर्णपणे झाला. आता पावडर पण टाकून आता आपण गुलाबजाम तळून घेऊया. आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण गरम झालं काही मिनिटं. तेल गरम झाले. आपण गुलाबजाम तेलामध्ये सोडू. गॅस एकदम जोरात नाही ठेवायचा, लहान करायचा. कारण का तर मोठा गॅस असला तर आतमध्ये कच्चे असतात गुलाबजाम, पिठपीठ असते आतमध्ये. लाल होईपर्यंत भाजायचे. आपले गुलाबजाम भाजलेत. आता आपण काढून घेऊ. भाजले काढून घेऊ. आपण गरम गरम असतानाच पाकात मी गुलाबजाम टाकायचे. पाकात गुलाबजाम टाकलेले आहेत. ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. 5 मिनिटं पाकामध्ये ठेवायचे मऊ होण्यासाठी. गुलाबजाम मध्ये कलर पण टाकू शकता. लाल कलर टाकला तर छान होईल. चुरते वेळेस टाकायचा लाल कलर. अशा प्रकारे आपले गुलाबजाम तयार झालेले आहे. तुम्हाला काही करते वेळेस जर अडथळा असाल, काही समजत नसेल तर मला कमेंट करा. नवीन नवीन पदार्थासाठी माझ्या